नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजेच मिथुन राशीच्या ऑगस्ट 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीमध्ये असणारी ग्रहदशा, ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं ना तरी मंडळी, महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता छानपैकी लक्ष या संपूर्ण महिन्यावर आणि करू शकता सुंदर काटेकोर नियोजन या संपूर्ण महिन्याचं. नंतरच्या भागामध्ये म्हणजे मासिक राशीच्या भविष्यानंतर आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा छानपैकी आढावा घेणार आहोत, ज्याचा खूप सुंदर उपयोग होईल नियोजन करायला. तर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी, अशुभ परिणाम कमी होण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय आपल्या राशीच्या मंडळींसाठी या संपूर्ण महिन्यासाठी. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये विवाह, करिअर या महिन्याचे म्हणजे ऑगस्ट महिन्याचे शुभ मुहूर्त या विषयाच्या काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक दिलेली आहे. हे व्हिडिओसुद्धा अवश्य पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये ऑगस्ट महिन्याविषयी आपल्या राशीबद्दल नक्की काय म्हणतोय हा महिना. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध. हा बुध ग्रह या महिन्यामध्ये एक सोडून 3-3 स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. त्यामुळे कामातील जी गतिमानता आहे, स्पीड, तो मात्र आपल्याला वाढवायचा आहे. त्याच्या मागे आपल्यालाही पळायचं आहे, कामाची वेगवानता वाढवायची आहे. नाहीतर बऱ्याचदा हातातोंडाशी आलेला या काळातला घास, आपल्या कामातला घास खाली पडेल. यासाठी कामाचं योग्य नियोजन अगदी आधीपासूनच तयार ठेवा. म्हणजेच घाईसुद्धा होणार नाही, गडबडही होणार नाही, गोंधळही होणार नाही. तर आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र संपूर्ण महिन्यासाठी राहणार आहे चतुर्थ स्थानात म्हणजेच सुखस्थानात. त्यामुळे घरामध्ये काही नवीन गोष्टींची, लक्झरियस गोष्टींची खरेदी करण्याचा संभव योग आहे. त्यामुळे या महिन्यात आपलं आर्थिक गणित मात्र थोडंसं कोलमडू शकतं. तेव्हा आर्थिक व्यवहार लक्षपूर्वक करा, नियोजन करून करा. प्रथम स्थानातील मंगळ ग्रह मात्र आपल्या कामातील ऊर्जा बऱ्यापैकी वाढवायला मदत करणार आहे. तर व्यक्तिमत्वातला करारीपणा, विरोधकांच्या तोंड बंद करायला सुद्धा अतिशय मदत करेल. पण हा मंगळ ना उतावळेपणा सुद्धा वाढवेल. त्यामुळे उतावळेपणाने निर्णय घेऊ नका आणि रागाला आवर घाला. जमीन जुमला, शेत जमीन, बांधलेलं घर यामध्ये खरेदी, विक्री, गुंतवणूक किंवा त्या संदर्भातले व्यवहार करण्यासाठी हे ग्रहयोग अत्यंत अनुकूल शुभ असतील. स्वतः ड्रायव्हिंग करणाऱ्या मंडळींनी मात्र अवघड जागेतील प्रवास या महिन्यात सांभाळून करा. नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना हा महिना प्रमोशन, मनासारख्या ठिकाणी असलेली बदली, मनासारखे असलेलं काम यासाठी अनुकूल वातावरणाची साथ मिळवून द्यायला खूप सुंदर राहणार आहे. तर व्यापारी वर्गाला सुद्धा हा महिना मनासारख्या परिस्थितीचं जाईल. विद्यार्थ्यांचा विचार करत असता महत्त्वाच्या परीक्षेच्या दरम्यान थोडंसं आरोग्यावर लक्ष द्या. आरोग्यातला बिघाड तर त्रास वाढवेल. तसेच गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी योग्य मार्गदर्शन घेऊनच आणि गुंतवणुकीतले धोके ओळखूनच गुंतवणूक करायची आहे. या महिन्यातल्या आरोग्याचा विचार करता पित्ताच्या त्रासापासून होणारे जे काही आजार आहेत त्यावर जरा जास्त लक्ष द्या. तसेच ब्लड प्रेशर, मासिक पाळी, रक्त न्यूनता या संदर्भात काळजी घ्यावीच लागणार. पालकांनी आपल्या मुलांच्या विद्या अभ्यासावर आणि त्यांच्या आरोग्यावर या महिन्यात जरा जास्त लक्ष देणं गरजेचं असणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन अशाच पद्धतीने सूक्ष्म रीतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन ही आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो. ती छानपैकी वाचा, समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण अगदी आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन आमच्याकडून अगदी सहजरित्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर ना थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यामध्ये आपण शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर हा महिना इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, पॉवर, फार्मा, फायनान्स, FMCG, IT, केमिकल
इन्फ्रा, ऑइल, पेट्रोकेमिकल, स्टील, बँकिंग, लॉजिस्टिक ह्या सेक्टरमध्ये फायद्याची गणितं निर्माण करायला मदत करतोय. योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकता. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. त्यामुळे अभ्यास करून आणि काळजी घेऊनच ट्रेडिंग करायचं आहे. तर मंडळी, ही होती या ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण महत्त्वाच्या गोचर ग्रहणांची भ्रमणाची स्थिती, परिस्थिती म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेऊया थोडक्यात, परंतु अतिशय महत्त्वपूर्ण, ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल आणि नियोजन करायलाही जास्त मदत मिळेल. महिन्याची सुरुवात शुभ आणि अनुकूल राहणार आहे. 1 ते 6 ऑगस्ट हे पहिले 6 दिवस नवीन उत्साहामध्ये पूर्णपणे आपण नियोजन करू शकता नवीन कामाची. तसेच नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस. कार्याला भाग्याची साथ सुद्धा फार छान मिळणार आहे. कुटुंबातील वडीलधारी मंडळी, कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी वर्ग, मित्रपरिवार, सहकारी यांची सुद्धा मदत, मार्गदर्शन घेण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. जुन्या गुंतवणुकीमधून प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी अनुकूल अशी साथ मिळेल. धार्मिक कार्य, यात्रा यासाठी अवश्य प्लॅनिंग करू शकता. तर नोकरदार मंडळींसाठी हे दिवस विशेष विशेष शुभ आणि लाभाचे असणार आहेत. 7-8 ऑगस्ट हे पुढचे 2 दिवस थोडं आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध, आर्थिक खर्च, व्यवहाराचे महत्त्वपूर्ण निर्णय हे मात्र लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक करायचे आहेत. कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास या काळात घडण्याची शक्यता. 9 ते 14 ऑगस्ट हे पुढचे 6 दिवस उत्तम लाभाचे असतील. आनंदी वातावरणाचा खूप सुंदर असा अनुभव घ्यायला मदत मिळेल. स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती अवश्य काम करा. समाजातील, कामाच्या ठिकाणी पतप्रतिष्ठा मिळवून देणारे हे दिवस असतील. कुटुंबातील महत्त्वाच्या कामाला, आर्थिक निर्णयाला अवश्य प्राधान्य या काळात द्यायला विसरू नका. 15, 16, 17 ऑगस्ट घरासाठी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी हे दिवस अत्यंत शुभ आणि अनुकूल असतील. मात्र घरगुती वातावरणामध्ये थोडी चिडचिड मात्र वाढताना दिसेल. 18, 19 ऑगस्ट पुढचे 2 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल असणार आहेत. त्यामुळे नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस सिलेक्शन्स, कॅम्पस इंटरव्ह्यूज यासाठी अतिशय अनुकूल अशी साथ देणारे असतील. त्यामुळे तयारी मात्र जोरकसपणे करून या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या. 20, 21, 22 ऑगस्ट आरोग्याच्या संदर्भात बिलकुल हलगर्जीपणा नको. आर्थिक व्यवहार, नातेसंबंध, आरोग्य थोडीशी काळजी घ्यावीच लागेल. 23, 24 ऑगस्ट महत्त्वाची कामं करण्यासाठी, नवीन लोकांशी गाठीभेटी करण्यासाठी, महत्त्वाच्या विषयातील चर्चा घडवून आणण्यासाठी अतिशय शुभ दिवस. व्यावसायिक, वैवाहिक, कोर्ट कचेरी याचे निर्णय या काळात घ्यायचे असतील अवश्य घेऊ शकता. 25, 26, 27 ऑगस्ट पुढचे 3 दिवस थोडं वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा. परिस्थितीपासून लांब जा. आरोग्याच्या आणि महत्त्वाच्या व्यवहारात काहीही निर्णय घेणार असेल तर संपूर्ण माहिती घेऊन नियोजन करूनच निर्णय घ्या. तर महिन्यातले शेवटचे 4 दिवस 28 ते 31 ऑगस्ट महत्त्वाच्या कामासाठी अत्यंत शुभ दिवस. एखाद्या धार्मिक स्थळाला या काळात भेट देण्याचं नियोजन अवश्य करू शकता. गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंगसाठी लाभदायक, नोकरदार वर्गासाठी शुभ. मंडळी, ही होती ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. आता माहिती करूया ती म्हणजे या महिन्यात कोणते करायचे आध्यात्मिक उपाय शुभ परिणाम वाढवायला आणि अशुभ परिणाम कमी करायला. मंडळी, या महिन्यात सुद्धा आपल्याला गणेशाची व हनुमंताची उपासना वाढवायची आहे. यासाठी रोज अगदी संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, हनुमान चालिसा, भीमरूपी मारुती स्तोत्र ही महत्त्वपूर्ण स्तोत्रपाठ आपण या महिन्यात आवर्जून करायची आहे. मंडळी, ही होती आपल्या मिथुन राशीची ऑगस्ट महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा विषय पोहोचण्याकरता व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि लाईकसुद्धा. मंडळी, चातुर्मास सुरू होतोय. आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले जे आध्यात्मिक बैठकीचे आहेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला जो संपर्क नंबर आहे त्यावर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच येईल. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. अगदी घरपोच. स्त्री, पुरुष, आबालवृद्ध वाचन आणि पारायण करण्यासाठी उत्तम ग्रंथ. अष्टोत्तर शतनामावली ज्यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वपूर्ण ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहेत. 151 रुपये फोनपे करून हे पुस्तक सुद्धा आपण मागवू शकता. आपल्या आप्तस्वकीय मित्रपरिवाराला भेट देऊ शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध ग्रहांच्या माळा जपाच्या, त्याचप्रमाणे गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी,
दक्षिणावर्ती शंख, नवग्रह यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील, जी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये आपण ठेवू शकता. आणि विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष. तसेच आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा वाढवणारं हे धूपदीप पात्र हे सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तर मंडळी, असा हा ऑगस्ट महिना आपल्या मिथुन राशीला आनंदाचा, सौभाग्याचा आणि आपल्या इच्छापूर्तीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये कर्क राशीची माहिती घ्यायला पुन्हा एकदा भेट द्या आपल्या चॅनलला. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.